गलती कर दी मैंने कॉफी जी. मी एक काम करते, मी ना ड्रॉइंगच काढते, म्हणजे मला कळेल की कौन सी दाल कैसे होती है ना. हाँ मूंग दाल स्मॉल येलो, तूर दाल मीडियम येलो, चना दाल बिग येलो और लो जी लो काकी जी. बघा बघा, मुझे समझ आ गया कौन सी दाल कैसी होती है. काकी जी सॉरी ना, तुम्ही नाराज ना हो. आता चूक झाली यावेळेस, पण पुढच्या वेळी आपण नक्की जिंकू. सिमरन, आपण यावेळेस पण जिंकणारच आहोत, कळलं. तू ना तुझा मठ्ठपणा जरा कमी कर. तुझ्या बरोबर माझा प्लॅन बी नेहमी तयार असतो, कारण मला माहितीये तू कधीही घोळ घालू शकतेस. तरी नशीब की आपण मिक्सर लपवण्यात सक्सेसफुल झालो. अरू आज मिक्सर शिवाय डाळ काही वाटू शकणार नाही, आणि सोसायटीतल्या सगळ्याच बायकांना आज मिक्सर लागणार, म्हणून अरूला कोणीही मिक्सर देणार नाही, कळलं. मतलब अपना प्लान इज ऑन. यस. देखना सुगंधा क्या कर रही है. अरे सुगंधा आओ ना. अरे बोल जरा, एवढ्या जोरात जोरात काय बोलवतेस तिला. आपला ऑन असलेला प्लॅन ऑफ होईल हे कळत नाहीये का तुला. गप्प बस थोडा वेळ. सुगंधा, मी सांगितलेलं आणलंयस ना. पैकी मॅडम आणलंय. काय आणलंय सुगंधाने. तुझा जे आणलेस ना ते माझ्या रूम मध्ये गपचूप जाऊन ठेव. हळू जा. चालव कर. नका काळजी कर. अगं सुगंधा, सगळी डाळ सांडवलीस तू. अशी कशी सांडली. अहो ही काहीतरी घ्यायला गेली आणि सगळी डाळ सांडवून टाकली. अगं काय हे सुगंधा. सॉरी सॉरी, अहो मी मुद्दाम नाही केलं. नाही 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 काकू, माझं लक्ष होतं, तिने मुद्दामूनच सगळी डाळ सांडली. हे पूर्वा, काहीतरीच काय बोलतेय. ती मुद्दामून कशाला करेल हे सगळं. नाही एक मिनिट, तुझं लक्ष अभ्यासात असलं पाहिजे ना. तिथे तिथे कशाला आहे लक्ष तुझं. सुगंधा, आम्ही सकाळपासून मेहनत करतोय आणि तू सगळी वाटलेली डाळ सांडवून टाकलीस अशी. हो, जरा बघून काम करायचं ना तुम्ही. या बया, आता सॉरी बोलले ना व, किती विषय वाढवायचा, संपू की विषय इथंच. सुगंधा, सुगंधा, अगदी खरं सांग मला, तू मुद्दाम पाडलीस ही डाळ. मावेल ना. हो मावेल. धरते. चल चल.
अगं सिमरन चल लवकर. हाँ हाँ चलो 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 चलो. एक मिनिट. हा क्या चलो. क्या हो? हे काय हातात घेऊन जाणार. पिशवी आण आतमधून जा. अरे एक मिनिट. आहाहाहाहा. सिमरन काहीही म्हण पण अरुच्या हाताला चव आहे हे मात्र खरंय. आय घमघमाट सुटलाय. आहाहाहा. जी कॉम्पिटिशन जाने दो. आपण ह्या पुरणपोळ्या ना आता इथेच खाऊन टाकूया. तसंही मम्मीजी तर हरणारच आहेत ना आणि ह्या पोळ्या तर आपल्याकडे आहेत ना. सिमरन ह्यालाच म्हणतात थोडक्यात समाधानी होणं. तुझ्यासारखे लोक ना छोट्या छोट्या गोष्टींमध्येच खुश होतात. पण देविका इज इक्वल टू बडा गेम. मला सांग ह्या पुरणपोळ्या आपण आत्ता खाल्ल्या आणि अरू तिथे हरली तर आपलं फक्त पोट भरेल. आणि जर सगळ्या सोसायटी समोर अरुणाचा अपमान होताना मी बघितला तर माझं मन पण भरेल. कळतंय तुला. अच्छा पण काकीजी आपण जिंकणार होतो त्याचं काय. अगं सिमरन ह्या पुरणपोळ्या मी का ठेवल्या आहेत कारण ह्या पुरणपोळ्या आपण आपल्या म्हणून दाखवणार. आणि अरू सोसायटीमध्ये सगळ्यात बेस्ट कुक आहे आणि तिने बनवल्यात म्हणजे आपण नक्की जिंकणारच. ट्रॉफी आपण जिंकली आहे. आता फक्त अनाउन्समेंट व्हायची बाकी. काकीजी ट्रॉफी मुझे मेरे हाथ में ही चाहिए. हाँ हा नाही म्हणजे लहानपणापासून 4th स्टँडर्ड नंतर मी कधीच ट्रॉफी हातात धरली नाही ना म्हणून. बरं ठीक आहे. आज तुझी सगळी हौस पूर्ण होईल. ठीक आहे. क्या बात है. चलो चलो चलो. मी सगळ्या स्पर्धकांना विनंती करतेय की त्यांनी आपापले पुरणपोळीचे डबे घेऊन इथे या टेबलवरती ठेवायचे आहेत आणि तिथेच उभं राहायचंय. प्लीज आपापली जागा घ्या प्लीज. सगळ्या स्पर्धकांचं स्वागत. सगळ्यांच्या पुरणपोळ्या छानच झालेल्या असणार आहेत. या इकडून या. अशा इकडून या. सगळ्यांच्या पुरणपोळ्या छानच झालेल्या असतील. बघूया आता जजेस काय निर्णय देत आहेत. स्त्री म्हटली की तिचं पाककौशल्याशी असलेलं अतूट नातं आलंच. जसे आपण होळीत वेगवेगळे रंग उधळतो तसेच प्रत्येक स्त्रीच्या हातची वेगवेगळी चव असते आणि त्यासाठीच आज आपण ही पुरणपोळीची स्पर्धा आयोजित केली आहे. चला आपण अनुभवूया की आपल्या सोसायटीतल्या वेगवेगळ्या स्त्रियांनी बनवलेल्या या पुरणपोळ्या किती चविष्ट आणि रुचकर आहेत त्या. मी दोन्ही जजेसना विनंती करते की कृपा करून स्टेजवर या आणि सगळ्यांच्या एक एक पुरणपोळ्या चाखायला सुरुवात करा. या इथून या. अशा आपले पहिले स्पर्धक आहेत मोवळे कुटुंब. आता आपले पुढच्या स्पर्धक आहेत अरुणाताई आणि त्यांची सून. या. नमस्कार. नमस्कार. कशा आहात अरुणाताई. छान. तुम्ही तर फार सुगरणच आहात. हो नाही नाही सगळ्यांच्याच पोळ्या खूप छान झाल्या असणार. या मी केलेल्या पोळ्या नाही आहेत. अहो तुमच्याच डब्यातले आहेत मग ते तुमच्याच असणार ना. ऍक्च्युली ना काकीजींनी ही आर्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. घ्या ना प्लीज. बढ़िया है ना.
खूप सुंदर, खूप सुंदर. खूपच छान झाली पोळी. हो ना, खरंच खूप छान हा. म्हणजे या सगळ्या पोळ्या अगदी एकसारख्या लाटल्यात. कुठेही जाड नाही आणि बारीक नाही हं. आणि इतक्या मऊ आहेत की अगदी म्हणजे चावायची गरज नाहीये त्यांना. आणि गोडाचं प्रमाण म्हणाल कुठेही कमी नाही आणि जास्त नाही, एकदम परफेक्ट. खूपच सुंदर हा. छान झाली. अहो आम्हाला माहितीच नव्हतं तुम्ही एवढ्या सुंदर पुरणपोळ्या बनवता ते. अहो आजपर्यंत तशी संधीच नाही आली ना, म्हणून. मी जरा ही पुरणपोळी चाखून बघू का? हो हो करा ना. खूपच छान झाली, करा. अहो घ्या ना प्लीज. घ्या घ्या. ही पोळी अरुणाताईंच्या हातची आहे. काहीतरीच काय? मी अगदी डोळे झाकून सांगू शकते की ही अरुणाताईंच्या हातचीच पुरणपोळी आहे. अहो मागच्या वर्षी मी त्यांच्याकडे सवाष्ण म्हणून जेवायला गेले होते होळीला आणि अदनमधनं त्यांच्या हातच्या पुरणपोळ्या खाल्ल्यात मी. ही नक्की अरुणाताईंच्या हातचीच पुरणपोळी आहे. तुमच्या डब्यांची अदली बदली झाली का? नाही नाही. का? आणि का मी नाही बनवू शकत का? स्पर्धेचे काही नियम असतात, त्याच्यात आपण काही बदल करू शकत नाही. त्यामुळे आम्ही दोघी काय बघू, तुम्ही सगळेजण आपापल्या जागेवर थांबा. आम्ही दोघींनी पण सगळ्यांच्या पोळ्या चाकल्या. खूप सुंदर होत्या, चवही खूप छान होती. पण एकीचीच सोडून. पण जाऊ दे, हे असं स्पर्धेच्या वेळी होतच असतं. त्यामुळे मी सगळ्यांचा वेळ न दडवता आजची स्पर्धेची विजेती घोषित करते. आणि होळीच्या स्पर्धेची विजेती आहे मिसेस देविका कर्णिक. थँक्यू. काकीजी मीरा आहे. काकीजी मीरा आहे. आय होप माझ्या बरोबर आल्याचा तुला पश्चाताप होत नसेल. नाही नाही, मला खूप मजा आली. ऍक्च्युली मी नेहमीच माझ्या सोसायटी मधल्या फ्रेंड सोबत खेळते ना, असं बाहेर नाही खेळले कधी होळी. का? अगं तू आता लहान नाही आहेस, मोठी झाली आहेस. तुला बाहेर पडायला हवं, बाहेरचं जग एक्सप्लोर करायला हवं, यु नो. हो, पण माझ्या घरून जरा रेस्ट्रिक्शन्स आहेत ना. नाही, तुझ्या घरच्यांचं पण बरोबरच आहे. तू इतकी सुंदर आहेस म्हटल्यावर त्यांना टेन्शन येणारच. आणि तुझ्या गालावर जो गुलाल लागलाय ना, त्यामुळे तू आणखीन सुंदर दिसतीयस. ओ, अजून गेला नाही का? राहू दे ना, खूप क्यूट दिसतेस तू. नाही, ऍक्च्युली रंगात खूप केमिकल्स असतात ना. कबीर बघ ना, गुलाल गेलाय. नाही, थोडस आहे. काय मॅडम? अगं काल तुझ्या पोळ्या आणल्या होत्या ना, त्याच्यात गुळ होता की साखर सांग हिला. म्या कुठं आणल्या होत्या मॅडम? अगं सिमरन, हिला कसं माहिती असेल? पोळ्या तुम्ही आणल्या ना, हिने थोडी आणल्या. अगं हिनेच आणल्याय. हा? नाही मॅडम, म्या नव्हत्या आणल्या पोळ्या. म्या नव्हत्या आणल्या. हो, अरे नाही नाही नाही, म्हणजे हिने नाही आणल्यात. ही कशाला आणेल ना. तू बावळट आहेस का ग थोडी? एकदा म्हणते हिने आणल्यात, एकदा म्हणते हिने नाही आणल्यात. ठरव ना एकदा, काय ते आठवत नाही का तुला? बावळट का म्हणतेस मला? मी जेठाणी आहे तुझी आणि तू देवराणी, असं मी तुला म्हणायला पाहिजे, तू मला नाही.
जो मुंह में आएगा बोलोगी क्या? अगं पण तुला आठवतच नाहीये, मी सांगते ना त्यात साखर होती. त्याच्यात गुड होतं, गुड, साखर नाही. अगं गुड नव्हतं, साखर होती. गुड होतं त्याच्यात, मी सांगतेय ना. साखर होती म्हणते ना मी. एक मिनिट काय चाललंय का हे? अहो काकू, हिला आठवतच नाहीये पोळ्यांमध्ये गुळ होता का साखर. मी सांगते साखर होती. अरे काकीजींना काय विचारते? मी आहे नाही तर मी सांगते ना, त्याच्यात गुड होतं. हो की नाही सुगंधा? सिमरन गप्प बस. सुगंधा जा तू. ए नाही सुगंधा, तू थांब. तू बावळट आहेस, तुला आठवत नाहीये त्याच्यात गुळ होता का साखर. अरे फिर से बावट बोल रही हो? अरे क्या चल रहा है यार? हे बघ, तुला जर एवढं असेल ना तर विचार ना सुगंधाला. काल ती गेली होती लेलेच्या दुकानात पुरणपोळ्या आणायला. चांगल्या होत्या म्हणून आणल्या ना तिने. ऍब्सोल्यूट ट्रूथ. ओ नाही, देविका काकू काय म्हणाला होता तुम्ही? अल्टिमेट ट्रूथ, राईट. अगं सिमरन मूर्ख आहे, तिला काय कळतंय? अरे तुम लोग मुझे क्यों मूर्ख मूर्ख बोल रहे हो? चुप बस सिमरन. नाही, एक मिनिट थांबाच ना. आपण लेल्यांच्या दुकानात फोन करून विचारूया, क्लिअर करूया ए सगळं. नाही नको. का? अगं काल होळी होती ना, लेलेंच्या दुकानातून 100 लोकांनी पुरणपोळ्या विकत घेतल्या असतील. आणि तू जे म्हणतेस ते खरंही असलं तरी त्यांच्या कुठे लक्षात राहणार आहे? अहो असू दे ना, सुगंधा गेली होती ना, ती कोणाच्या लक्षात राहणार नाही, हो की नाही? वही की. आणि लेले काका तर माझे भारी दोस्त. घ्या, आपण विचारूया, क्लिअर करूया, काय हरकत आहे. हॅलो, लेले फूड्स. बोला. अहो मला विचारायचं होतं, काल आमची सुगंधा येऊन गेली होती का पुरणपोळ्या घ्यायला तुमच्याकडे? हो. अच्छा. अहो नाही, पुरणपोळ्या खूप सुंदर झाल्या होत्या म्हणून फोन केला होता. हो, चांगल्या 25 पोळ्या घेऊन गेली. 16 रुपये एक पोळी, 400 झाले. त्यात पण ती 200 रुपयाची फाटकी नोट देऊन पळत होती. पण आमचं बारीक लक्ष असतं, लगेच पकडलं तिला. तुम्हाला अजून पोळ्या हव्यात का? पाठवून देतो, मला फक्त पत्ता द्या. नाही नाही नको, आता लगेच नकोय. जेव्हा हवे असतील तेव्हा मी सांगू. हा, थँक्यू. आता काय म्हणणं आहे तुमचं? दमलायस? आणि ही असं काहीतरी बोलून ना डोकं उठवते. जाऊ दे ना अथर्व, नको विचार करूस फार. ह्या दिवसाच्या मूडची ना वाट लावून टाकते. काही झालेलं नाहीये दिवसाला. आज रंगपंचमी आहे, माहितीये का तुला? मग मला नाही आवडत रंगपंचमी. अरे अशी कशी नाही आवडत? मला आवडते ना पण रंगपंचमी. अरे लग्नानंतरची आपली पहिली होळी आहे. मग ती साजरी नको का करायला? हे बघ अनन्या, हे घरात हे असलं वातावरण असताना आणि माझ्या नोकरीचे प्रॉब्लेम असताना ना मला काही साजरं करावंसं वाटत नाही. हा अथर्व, जेव्हा घरात सण असतो ना, घरातले सगळे प्रॉब्लेम्स विसरून सण साजरा करायचा असतो. कसा माहितीये? अनन्या, काय काय फालतूगिरी आहे, मला नाही आवडत आहे. अरे काय झालं, केवढा ना ओरडतोस तिच्यावर? अगं मग काय आई, बघ ना, मला नाही आवडत रंग खेळायला. हे गधड्या, पोरीला रडवलंस तू. अरे हो, पण एवढं काय झालंय? मला नाही आवडत. सॉरी, आय एम सॉरी. काही सॉरी वगैरे म्हणू नकोस तू. मीच सॉरी, तुझ्यावर ओरडलो म्हणून. अगं बाई अनन्या, आयुष्यात पहिल्यांदा रंगाला हात लावलाय हा त्याने तुझ्यासाठी. हा, म्हणून का इतक्या जोरात ओरडायचं माझ्यावर?
तू थांब मी बघतेस. अनन्या नाही अनन्या एकदा झालं आता परत नाही अजिबात नाही सॉरी अगं नको आय एम सॉरी एवढं जास्त अरुणा अहो अरे 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 मम्माचा फोन. हॅलो. हॅलो अनन्या, अनु अगं तुझ्या बाबाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. काय? अचानक कसं तरी करायला लागला ग, मग मी त्याला सरळ इकडे आणलं. डॉक्टर म्हणतात त्याला हार्ट अटॅक येऊन गेलाय. कुठे आहात तुम्ही? संजीवनी हार्ट केअर मध्ये. मी येते मम्मा तिथे, आता लगेच येते. नको नको तू नको येऊ. तुला घरी खूप कामं असतात ना, मी फक्त तुझ्या कानावर घालून ठेवते. मी इथे केलंय सगळं मॅनेज. नाही मम्मा, काही कामं नाहीयेत आणि मला चैन नाही पडणार. मी येते तिथे. पण तू ऑलरेडी घरातल्या कामामुळे स्ट्रेस्ड असतेस ना. मी श्रेयाला सांगितलंय ना, ती येतेय. मम्मा तू असं का बोलतेस परक्यासारखं माझ्याशी? मी येते तिथे मम्मा. पण तुझ्या सासूला चालेल का? नाही म्हणजे तू त्यांचं सगळं नीट करून ये आणि त्या नको म्हणत असतील तर नको येऊस, काही प्रॉब्लेम नाहीये. मम्मा न चालण्याचा प्रश्न येतच नाही. मी लगेच निघतेय. काय अनन्या काय बाबाला हार्ट अटॅक आलाय. काय ए ए बाळा तू 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 जा, तू निघ लगेच निघ. चल, आता आपण तू जा बरोबर. हो. हा. पण पैसे घेतलेस ना बरोबर? हो घेतो मी. हा ऐक आणि पोचल्यावर फोन करा, कळवा. हो कळवतो. एक्सक्यूज मी. जगदीश धर्माधिकारी. एक मिनिट हा. इथून स्ट्रेट जाऊन लेफ्ट या, रूम नंबर 3. ओके थँक्यू. वेलकम. मम्मा दी बाबा कसा आहे? अगं एक माइल्ड हार्ट अटॅक येऊन गेला. जेमतेम वाचलाय म्हणाले डॉक्टर. मी त्याला भेटू शकते? अनु कोणालाही भेटू देत नाहीयेत. मी एकदा फक्त बघू बाबाला. अनन्या शांत हो, डॉक्टर्स वगैरे आहेत तिकडे. डोंट वरी अनु, ही इज आउट ऑफ डेंजर. प्लीज रडू नकोस. मला तर काही सुचतच नाही. तरी मी त्याला म्हणत होते नको अनन्याची एवढी काळजी करू, पण तुझ्या भविष्याची चिंता करण्यात रात्र रात्र जागा असायचा जगदीश. त्या सगळ्या स्ट्रेसचाच हा असा परिणाम झालाय. म्हणजे हे सगळं माझ्यामुळे मी रिस्पॉन्सिबल आहे याला. मी औषधं घेऊन येतो. एक मिनिट. नाही, पैसे नसतीलच तुझ्याकडे, मी देते. नाही आहेत पैसे. आण तू. चल प्लीज जास्त वेळ गर्दी करू नका. या ऑलराईट. चल. बाबाला काही झालं असतं मी स्वतःला माफ नसते करू शकले. पण कसलं एवढं टेन्शन घेतलंय बाबांनी? त्या दिवशी तुम्ही दोघ जण घरी येऊन गेलात त्यावेळी अथर्व बाबाला जे काही बोलला त्याचा त्याला भयंकर त्रास झाला.
त्याच रात्री तो मला म्हणाला होता मला कसं तरी होतंय. तो नीट जेवलाही नाही. त्यानंतर आम्हाला कळलं अथर्वची नोकरी सुद्धा गेली. तुमच्या घरी फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतातच, त्यात आता अथर्वला नोकरीही नाही, तुला सारखं घरकाम करावं लागतं. या सगळ्याच गोष्टींचं खूप वाईट वाटलं त्याला. बापाला काय ग, त्याला फक्त मुलींचं सुख हवं असतं, अजून काय हवं असतं. तुम्हाला माहितीये, रोज रात्री तो तुम्हा दोघींच्या रूम्स मध्ये जातो, तिथे बसतो, तुमची दोघींची आठवण काढतो, तिथल्या सगळ्या वस्तूंवरून हात फिरवतो. अनन्या, तुझ्या काळजीने तर हल्ली त्याचं ऑफिसच्या कामात सुद्धा लक्ष लागेन असं झालं. अगं पण मम्मा, तुम्हाला वाटते तितकी वाईट नाहीये आमची परिस्थिती. अगं आधीपेक्षा खूप बेटर आहे सिच्युएशन. आणि आईने म्हणजे अथर्वच्या आईने सुद्धा मला ऍक्सेप्ट केलंय. आय नो अथर्वची नोकरी गेलीये, बट अथर्वला नोकरी मिळेल नवीन, आय एम शुअर. मिळून मिळून किती चांगली नोकरी मिळणार आहे त्याला. काय माहीत जगदीशच्या डोक्यातून तुझ्याबद्दलची काळजी कशी आणि कधी जाणार आहे. तुम्ही सगळे आता बाहेर थांबा, पेशंटला आराम करू द्या प्लीज. ठीक आहे, चला. हे हाय, सॉरी खूप उशीर झाला. इट्स ओके. यु नो, लोकांनी मला विचारलं की आयुष्यात काय केलं, तर मला पण काहीतरी हवं ना सांगायला. की मी आयुष्यात वाट पाहिली तर कोणाची? पूर्वा कर्णिकची. बाय द वे, होतास कुठे तू? का तू पण माझी वाट बघत होतीस? हो. नाही म्हणजे तुझा मेसेज नाही आला ना काहीच. जयपूरला होतो कामासाठी. वाव, जयपूर. मी असं ऐकलंय जयपूरमध्ये फॅब्रिक्स आणि ज्वेलरी खूप छान मिळते. परत गेलास तर सांगा. एक्झॅक्टली, मी पण ऐकलंय आणि आणलंय पण. वी थिंक सो लाईक, नाही? हा नेकलेस मला दिसला आणि मला असं वाटलं की हा नेकलेस फक्त तुझ्या घरात सुंदर दिसेल. सो अ स्मॉल गिफ्ट फ्रॉम मी टू यू. कबीर, कशासाठी? आता का आणलेस? मला नकोय, प्लीज असं काही म्हणू नकोस. तुम्हाला आत्ताच म्हणालीस ना तुला जयपूरची ज्वेलरीज खूप आवडतात. सो प्लीज, आय इन्सिस्ट. थँक्यू. ओके, मला घालून दाखव कसं दिसतंय. इकडे. येस प्लीज. ओके. मे आय हेल्प? डन. नाही, जस्ट अ मिनिट. अजून एकच पाऊल बस, आणि मग अथर्व करणे तुमची बहीण अलगदपणे विक्रांतच्या जाळात अडकणार. तुलाच काय, तुझ्या त्या हुशार आणि सुंदर बायको अनन्याला सुद्धा हिला सोडवता येणार नाही.